धाड पोलिसांची तत्पर कारवाई. मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा अवघ्या 2 तासात उघड. धाड पोलीस ठाणे हद्दीतील धामणगाव येथील श्री गजानन महाराज साईबाबा संस्थान मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणातील धाड पोलिसांनी तात्काळ तपास करून अवघ्या 2 तासात गुन्ह्याची उकल केली. या प्रकरणी फिर्यादी समाधान छगन पायधन वय 59 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार धामणगाव, तालुका जिल्हा बुलढाणा यांच्या फिर्यादीवरून कायमी अपराध क्रमांक 311/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान धाड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 2 तासात गुन्ह्याची उकल करून निलेश गणेश महाले वय 33 वर्ष, राहणार धामणगाव, तालुका जिल्हा बुलढाणा यास ताब्यात घेतले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. चोरीस गेलेला मुद्देमाल लोखंडी दानपेटी अंदाजे किंमत 1500, दानपेटीतील रोख रक्कम अंदाजे 6000, एकूण चोरीस गेलेला मुद्देमाल 7500, हस्तगत मुद्देमाल लोखंडी दानपेटी अंदाजे किंमत 1500, रोख रक्कम 6000, एकूण हस्तगत मुद्देमाल 7500. चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 100% मुद्देमाल हस्तगत. धाड पोलिसांच्या तपासामुळे चोरीस गेलेला 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे, भारतीय पोलीस सेना माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड तथा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन धाड, सहाय्यक फौजदार प्रभाकर लोखंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज मुडे व पोलीस करत आहेत. अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अबुजर मिर्झा, धाड, बुलढाणा.